आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। आज भारत बंदची मोठी घोषणा। देशातील 10 प्रमुख कामगार संघटनांकडून या बंदची हाक। बँकिंग, खाणकाम, पोस्टल सर्व्हिसेस, बांधकामासह इतर काही क्षेत्रातील 25 कोटी कामगार या आंदोलनात सहभागी होणार। तर खासगीकरणाच्या आणि कामगार कायद्यांच्या विरोधात बंदची हाक। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी घेतली जेपी नड्डा आणि नितीन गडकरींची भेट। महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती, आगामी निवडणुका आणि पक्ष संघटनेवर बैठकीत चर्चा। चव्हाणांची महाराष्ट्रातल्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच ही भेट घेतली। मुंबईमध्ये संयुक्त फेरीवाला संघटना असोसिएशनकडून 12 जुलैपर्यंत या ठिकाणी 12 जुलैपासून बेमुदत बंदची हाक। तर दरम्यान येत्या 15 जुलैला मंत्रालयावर मोर्चा काढण्याचाही इशारा। मुंबई पालिका आणि पोलीस प्रशासन व्यावसायिकांसंदर्भात अन्यायकारक भूमिका घेत असल्याचाही आरोप। धाराशिवमधील परांडा नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या कारभाराविरोधात भ्रष्टाचार विरोधी कृती समिती आक्रमक। मुख्याधिकाऱ्यांच्या कथित भ्रष्ट कारभाराच्या निषेधार्थ बंद पुकारला। कथित भ्रष्ट कारभाराबाबत प्रशासनाला निवेदन। धाराशिवमधील तुळजाभवानी विकास आराखड्याचा आजपासून आर्थिक सर्वेक्षण। व्हिडिओग्राफीद्वारे मंदिर परिसरातील 22,558 चौरस मीटर खासगी जमीन थेट वाटाघाटीद्वारे खरेदी करण्याची प्रक्रिया। अहमदाबाद विमान दुर्घटनेतील कारण अद्यापही गुलदस्त्यातच। तर AAIB कडून आता दुर्घटनेसंदर्भात अहवाल अधिकाऱ्यांना सादर। अपघातामधील कारण अद्याप कळू शकलं नाही। गोल्डन चॅसिस कडून माहितीच्या अचूकतेची तपासणी। विमानांचं वाढतं तिकीट आणि त्यांचे दर नियंत्रणात येणार। महाकुंभ आणि पहलगाम हल्ल्यानंतर विमान तिकिटांच्या दरात झालेली वाढ रोखण्यासाठी एक विशिष्ट व्यवस्था लागू करणार। लोकलेखा समितीच्या बैठकीत नागरी उड्डाण संचालनालयाची हमी। आलिया भट्टच्या माजी पीएला जुहू पोलिसांकडून अटक। तर 76 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कारवाई। आलियाची आई सोनी भट्ट यांच्या तक्रारीनंतर FIR दाखल। राज्यातील प्रत्येक कामगाराची बायोमेट्रिक नोंदणी अनिवार्य करणार। तर बोगस ठेकेदारांविरोधात ठोस कारवाई सुरू। तर राज्यातील कामगारांची बोगस नोंद रोखण्यासाठी या ठिकाणी प्रशासन सतर्क।